नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर तुम्ही मेकअप काढला नाही आणि अंथरुणावर झोपलात तर काय होईल? त्यामुळे त्वचेची छिद्रे अडकून आरोग्य खराब होऊ शकते. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. मेकअप काढण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आणि सामग्रीची यादी करणे आणि क्लायंटचा मेकअप काढणे. चला, आता मेकअप काढण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आणि सर्व आवश्यक साहित्य पाहूया. तुम्हाला खालील वस्तूंची आवश्यकता आहे, जसे की हेडबँड, कॉटन पॅड, स्पंज, वेपर झोन, पेट्रोलियम जेली, टॉवेल, आय मेकअप रिमूव्हर, फेशियल मेकअप रिमूव्हर, टिश्यू, फेस क्लेन्झर, फेशियल स्क्रब आणि मॉइश्चरायझर. मेकअप रिमूव्हल किट स्वच्छ आणि सॅनिटाइज्ड असल्याची खात्री करा. कॉटन पॅड आणि टिश्यू ताजे आणि स्वच्छ असावेत. वाडगा, टॉवेल आणि हेडबँड अँटीसेप्टिक सोल्युशन वापरून योग्यरित्या धुवावे आणि सॅनिटाईज केले जावे. प्रक्रिया करण्यापूर्वी ते कोरडे असल्याची खात्री करा. योग्य कोरडे करण्यासाठी हवा योग्य प्रकारे खेळती राहणे आवश्यक आहे. हे साहित्य कधीही ओलसर परिस्थितीत साठवले जाऊ नये, कारण यामुळे बुरशीची वाढ होऊ शकते. मेकअप काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत. धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने हात कोरडे करा. मेकअप काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्वच्छ ग्लव्स घालण्याची देखील शिफारस केली जाते. प्रसंगानुसार मेकअप बदलतो. काही वेळा मेकअप काही तास टिकेल असा असतो आणि इव्हेंटनंतर काळजीपूर्वक काढला जाणे आवश्यक आहे. क्लायंटला मेकअप खुर्चीवर आरामात बसवा. मेकअप झाकणारे सर्व दागिने आणि कपडे काढून टाकल्याची खात्री करा. दागिने एका वाडग्यात किंवा ट्रेमध्ये गोळा करा आणि ग्राहकाला दिसतील अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा. ग्राहकाला जागा द्या. त्यानंतर सलून गाऊन घ्या आणि क्लायंटला कपडे घाला. फक्त मेकअप काढण्याचे क्षेत्र उघडे ठेवा. हे ग्राहकाच्या पोशाखाचे स्वच्छता उत्पादने आणि पाण्यापासून संरक्षण करते आणि ग्राहकाची सभ्यता देखील राखते. मेकअप काढण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढील पायऱ्यांचा समावेश आहे. ते आहेत: पहिली पायरी, केस बांधा. दुसरी पायरी, डोळ्यांचा मेकअप काढा. तिसरी पायरी, चेहऱ्याला वाफ द्या. चौथी पायरी, ओठांचा रंग काढा. पाचवी पायरी, चेहऱ्यावरील मेकअप काढा. सहावी पायरी, चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. सातवी पायरी, चेहऱ्याला मॉइश्चराईज करा. आता आपण प्रत्येक पायरी तपशीलवार पाहूया. मेकअप काढायला सुरुवात करण्यापूर्वी क्लायंटचे केस बांधा. यासाठी तुम्ही हेडबँड किंवा टॉवेल वापरू शकता. यामुळे केस ओले होण्यापासून वाचतील. तुम्हाला सर्वात आधी आयशॅडो, काजळ, आयलाइनर आणि मस्कारा यासारखे आय मेकअप रिमूव्हरचा वापर करून काढून टाकायचे आहे. आय मेकअप रिमूव्हर घ्या आणि क्लायंटला डोळे बंद करण्यास सांगा. त्यानंतर ते क्लायंटच्या डोळ्याच्या क्षेत्रावर लावा. नंतर ते 2 मिनिटे सोडा. हे डोळ्यांचा मेकअप सैल करेल. तसेच खोट्या पापण्यांना पकडणारा, त्यांना चिकटवणारा पदार्थ देखील सैल होईल. खबरदारी, फक्त डोळ्यांचा मेकअप रिमूव्हर वापरा, कारण नेहमीचा मेकअप रिमूव्हर डोळ्यांना त्रास देऊ शकतो. त्यानंतर डोळ्यांचा मेकअप हलक्या हाताने काढण्यासाठी कॉटन पॅडचा वापर करा. डोळे नाजूक आहेत आणि मेकअप काढताना त्यांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मेकअप काढताना बळाचा वापर करू नका. डोळ्यांवरील मेकअप काढताना घाई करू नका, हे लक्षात ठेवा. कॉटन पॅडने डोळे झाकून ठेवा. वाफेचे उपकरण जसे की व्हेपर झोन वापरा आणि ते क्लायंटच्या चेहऱ्याकडे निर्देशित करा. वाफेच्या वापराने छिद्रे उघडू शकतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील घाण दूर होण्यास मदत होते. पेट्रोलियम जेली ओठांवर लावा आणि 5 मिनिटे ठेवा. कॉटन पॅड वापरा. ओठांचा रंग काढण्यासाठी ओठांवर दाबा आणि ओठांचा रंग काढून टाका.
ओठांचा रंग पूर्णपणे काढून टाकेपर्यंत ही पायरी सुरू ठेवा. हळूवारपणे चेहऱ्यावर मेकअप रिमूव्हर लावा. ओलसर कॉटन पॅड वापरून हलक्या वरच्या दिशेने मेकअप काढा. हे लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे की मेकअप ओल्या कॉटन वूल पॅडने त्वचेवरील वरच्या दिशेने हलवून काढले पाहिजे. हे केवळ मेकअप उत्तम प्रकारे काढून टाकत नाही, तर त्वचा सैल होण्यापासून बचाव देखील करते. मेकअप काढताना डोळ्यांचा भाग टाळण्याचे लक्षात ठेवा. चेहऱ्यावरील क्लेन्झर लावा आणि वरच्या दिशेने गोलाकार स्ट्रोक्समध्ये मसाज करा. आपण सर्व उर्वरित मेकअप काढल्याची खात्री करा. यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही फेशियल स्क्रबनेही तुमचा चेहरा एक्सफोलिएट करू शकता. स्क्रबने चेहऱ्याला मसाज केल्यानंतर कोमट पाण्यात भिजवलेल्या स्पंजने चेहरा धुवा. छिद्र बंद करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने स्प्लॅश करा किंवा गुलाब पाणी मिसळून बर्फाच्या पाण्यात बुडवून फेशियल कॉटन पॅडचा मोठा तुकडा वापरा. स्वच्छ फेशियल टिश्यूने तुमच्या चेहऱ्यावर हलके थोपटून चेहरा कोरडा करा. नंतर क्लायंटच्या चेहऱ्यावर कॉटन पॅडने फेशियल लोशन लावा. हे त्वचेला आवश्यक पोषक तत्व देईल. एकदा तुम्ही लोशन लावल्यानंतर फेशियल टिश्यूने क्लायंटचा चेहरा कोरडा करा. क्लायंटच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असलेले मॉइश्चरायझर घ्या आणि ते क्लायंटच्या चेहऱ्याला लावा. मॉइश्चरायझर त्वचेमध्ये शोषले जाईपर्यंत चेहऱ्याला मसाज करा. निरोगी आणि स्वच्छ त्वचा राखण्यासाठी प्रत्येक मेकअप ॲप्लिकेशन नंतर या प्रक्रियेचे योग्यरित्या पालन करा. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो मेकअप काढण्यासाठी आवश्यक साधने आणि साहित्य आणि मेकअप काढण्याची प्रक्रिया. बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.